तुझी ताकद काही कारणाने तुला कमी पडते असं वाटलं तर मला फोन कर। मी आहे तुझ्या बरोबर, तुला हवी ती मदत करेन। मला हाक मार म्हणू। हो, मला आठवतंय तुम्ही बोलला होता त्या दिवशी, तुम्ही मला जो आत्मविश्वास दिला त्याच्याच बळावर आज मी इथे उभी आहे। आणि आता माझा नवराही माझ्या बरोबर आहे, मी नक्की लढेन। तू फार काळ एकटी राहणार नाहीस म्हणू, तुझ्या बरोबर सगळे असणार आहेत, तू जिंकणार आहेस म्हणू। मला खरंच खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून। काळजी घे म्हणू। हो, हिच्यामुळे माझ्या आश्रमाला टाळ लागायची वेळ आली, हिच्यामुळे शहर सोडून कुठेही जाता येत नाहीये। हिच्या तर सापडेल तिथे कळा दाबून संपून टाकावे असंच वाटतंय। पण नाही म्हणू, तुला इतकं सहजासहजी मरू देणार नाही मी। मला जितका त्रास दिलास ना त्या सगळ्याची परतफेड करणार मी। मला प्रामाणिकपणे असं वाटतंय मी इथून निघून जायला हवं, तेच बरं होईल सगळ्यांच्याच दृष्टीने। म्हणून तुला कोण बोललंय ते सांग। ते महत्वाचं नाहीये आकाश। रखमी, आता आपल्याकडे दोनच रस्ते राहिले। एक तर तू पोलिसांनी सांगून टाक, नसेल तुला तोंड उघडायचं तर आपण गावाला परत जा। तुझ्यावर आहे, पोलिसांना चटचट सांगून टाक, मरतोय आपण आता। घेऊन जा, नको मला। आई, मी निघाले क्लासला। निघालीस? पटकन खाऊन जा। अगं नको, मला आधीच उशीर झालाय, त्यात नाश्ता करत बसले मग जास्तच होईल। बाबा मी येते हा। बाबा थोडंसं खाऊन घ्या ना। नको म्हणून सांगितलं ना। विराज, बरं झालं आलास, नाश्ता कर। नाही नको, मी पाणी प्यायला आलोय फक्त, माझी मॅच आहे ना। आजी, ए बाई, मी सोहळ्यात आहे, लांब लांब, नाही तर येशील एकदम पुढे। काय हवं तुला? शिरा केलाय, तुम्हाला आवडतो ना? हे बघ, तू माझी काळजी करू नकोस, घरात बरीच लोक आहेत माझी काळजी घेणारी, आणि तसा माझा आज उपासच आहे। बाबा, आपला समाज कसा आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे। लगेच चिखल फेकायला तयार होतो, पण दलदलीत उतरून चिखल उपसायची वेळ येते ना तेव्हा कोणीच पुढे येत नाही। त्यांना आपले हात स्वच्छ लागतात, त्यासाठी जे लोक खपतात ना त्यांना नावं ठेवण्यापलीकडे या लोकांना दुसरं काहीही येत नाही। दुर्लक्ष करा। मुळात हे सगळं सुरू करण्याची गरजच नव्हती आकाश, म्हणून फक्त खुनाबद्दलची साक्ष दिली असती आणि ती गप्प राहिली असती तर ही वेळच आली नसती। आणि हे जे काही सगळं होतंय ना त्याचा त्रास आता मर्यादेपलीकडे गेलाय। तिच्या पापाचे वाटेकरी व्हायला आम्ही तयार नाही। बाबा बस, याच्यावर आता युक्तिवाद नकोय, हा विषय इथेच संपला। तू जर माझी बाजू घेतलीस घरच्यांना नाही आवडणार, आणि तुला त्यांच्यापासून तोडण्याचा मला काहीच अधिकार नाहीये। म्हणू, पुन्हा असं वेड्यासारखं बोलायचं नाही। हे बघ म्हणू, मी माझ्या घरच्यांना चांगलंच ओळखतो, म्हणून काय केलं पाहिजे आणि काय नाही मला कळते। विसर सगळं आणि चल माझ्या बरोबर। मरून गेली तुझ्यातली हिंमत, पुतळा होऊन राहिलीस तू। तू चल, आत्ताच्या आता घरी निघूया। काय ना